पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। माझी मुलगी माझ्याशी कधी खोटं बोलणार नाही। मला तुझ्यापासून लपवायचं नाहीये। मी आजच तुला सगळं खरं सांगेन। मला वाटलं होतं ती शक्ती तुला मदत करायला आली रे, ती तर तुझ्या जीवावर उठले की रे नाना। पण नाही, एकदा ऐकून घे। तुमच्या याचनेचा काहीच उपयोग नाहीये। आता तुमची सुटका होणार नाही नाना। तू इथं काय करतेस? तुझ्यामुळे बाबांची खोटं बोलावं लागलं मला। ताप डोक्यात गेल्यानंतर माणूस एकट्यात बोलण्याचे चान्सेस असतात, पण शर्वरी आणि शशिकांतला तेवढा ताप आलाच नव्हता। यावेळी मला त्या मुलीसाठी जावं लागेल। तिला नेमकं काय होतंय ते बघावं लागेल। इबे तुझी वाड्याची हाऊस भागवूनच टाकतोय एकदाची। ए बरं चल, मग असं अर्धवट राहिलेले डाव पूर्ण करूया। चालेल, ए आता तुझ्यावर डाई ना। डाईन? अगं डाईन म्हणजे राज्य ग। आता तुझ्यावर राज्य। ए नाही जमणार। असं काय, मी परत राज्य घेणार नाही। आपण मग असं अर्धवट राहिलेला डाव पूर्ण करतोय ना, मग ते राज्य पूर्ण कर ना। हुशार आहेस ग। आहेच मी। डॉक्टर व्हायचं होतं मला। अगं मग अजूनही होऊ शकतेस। सोड, चल आपण खेळ सुरू करूया। ओके। पट्टी बांधून डोळ्यावरती गर 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 फिर, जे न दिसे पकडाया, खेळू अंधळी कोशिंबीर, खेळू अंधळी कोशिंबीर। हळू बोल ना, बाबाने ऐकलं तर बाबा तुला ओरडेल ना। मग बाबाला भेटावं लागेल। चालेल? हे नको नको नको, मी हळूच बोलते। चल। शशा, ए पर्या, अरे किती टाइम लावतो, लय काम थंड चालतं रे तुझं। नंबर आणला का नाही? होय होय आणलाय। हा 98 12। अच्छा, अरे पण अनंत महाजनचा नंबर तुला कशाला पाहिजे? आग लावायची ठरवली ना, मग फोनवर पण लावता येते। काय बोलतोय तू? मला काय कळलं नाही। कळेल रे, कळेल। ए शशा, बाहेर जाऊन बोलू की? घरात कळलं मग? ए तू काय मला येड्या बिड्या समजतो का रे? अरे घरात कोण नाहीये। आता बघ, असा धमाका करतो मी। एकदा ते अनंत महाजनला कळलं ना का विभा त्याच्या मागं पुढं कशासाठी करते, तोच वाडाचे दरवाजे बंद करतो की नाही बघ। ऐक। हॅलो। हॅलो, हा अनंत महाजन का? चंद्रविलास वाले? हा बोलतोय। आपण शशिकांत घोलप बोलतोय। घोलप? मी जरा कामात आहे, आपण नंतर बोलूया का? अहो तुमच्या फायद्याचं आहे महाजन। माझ्या फायद्याचं काय? नाही, ते मी तुम्हाला सांगतो, पण मला आधी सांगा, आमची विभा आली गावात इकडं? नाही, आजकाल ती आमच्या घरी कमी आणि तुमच्या वाड्यावरच जास्त असते। अहो काय बोलताय तुम्ही? त्या आपणहून येतात, आम्ही बोलवलेलं नाहीये। आणि त्या येतात म्हणजे पेशंटची काळजी घ्यायला येतात, कळलं? हा, हेच तुम्हाला सांगायचंय। म्हणजे हे पेशंटची काळजी बिळजी घेणं ना, हे सब झूट आहे। तिचं येण्यामागचं खरं कारण मी तुम्हाला सांगणार आहे। काय काय खरं कारण म्हणजे काय? आमची विभा तुम्हाला लुटायलाच बसली आहे। आता इतके दिवस ती म्हाताऱ्याचं करते असं सांगून सांगून येत होती, पण आता तिचा डोळा तुमच्या पोरीवर आहे। ती तिला येडं ठरवणार बघा। काय काय बोलताय काय तुम्ही? हे मला वाटलंच होतं तुमचा विश्वास बसायचा नाही। अहो महाजन, मी स्वतः ऐकलंय। आता तो डॉक्टर नाही का बापट आणि आमची विभा दोघं जण बोलत होते। अहो जेव्हापासून ऐकलं ना, तेव्हापासून असं म्हणजे छातीतून असं धडधड धडधड होते। तुम्हाला सांगतो,
एकदा तर ताप सुद्धा येऊन गेला आणि तरी तुमचा विश्वास नाही. हा अहो कसा विश्वास बसेल? ते इतकं आपुलकीने करतात सगळं, माहितीये का तुम्हाला? हो हेच तर पॉलिसी आहे त्यांची. म्हणजे सुरुवातीला असं गोड बोलून बोलून असं जाळ्यात वाढायचं आणि अशी म्हणजे पैसेवाली मछली पकडायची. आता तुम्ही शहरातले पैसेवाले म्हणल्यावर तिचं कामच झालं ना. काय बोलताय तुम्ही? काय बेसिस आहे या बोलण्याला? या आधारानं कशाला बोलू? मला माहिती आहे महाजन साहेब. आता सुरुवातीला पेशंटचं काहीतरी बिनसलंय असं दाखवून त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून घ्यायचं आणि एकदा का पेशंट ऍडमिट झालं की मग लुटायला सुरुवात करायची. आता मी तर असं ऐकलंय हॉस्पिटल चालत नाही म्हणून ते किडनीचं रॅकेट सुद्धा चालवतात तिथं. कसं शक्य आहे? काय त्या कसं करतील हे? महाजन साहेब त्या चेहऱ्यावर जाऊ नका, फसाल. म्हणजे ते आहे ना, भोली सूरत दिल के खोटे. विश्वास ठेवला ना तुम्हाला मारावं लागतील केटे. हे बघा तुम्ही वाटेल ते बोलू नका, कळलं का? हे बघा महाजन साहेब, मला तुम्हाला जे सांगायचं होतं ते मी तुम्हाला सांगितलंय. आता त्याच्यावर विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा ते तुम्ही बघा. आणि एकदा का तुमची पोरगी मेंटल हॉस्पिटलमध्ये गेली मग बसा भोगलं. हो तुम्ही सांभाळून बोला. ए शाने, तू आधी जाऊन पोरीला सांभाळ, अक्कल शिकवतोय. हॉस्पिटलला नको जाऊया आपण असं करू, आपण चंद्रविलासवर जाऊया. अहो काय बोलताय तुम्ही? चंद्रविलासवरती कशासाठी? तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? शर्वरी, नक्की काय घडलंय हे जाणून घेतल्याशिवाय घाईघाईनं प्रतिक्रिया देऊ नये. आणि त्यातल्या त्यात आपल्या जवळच्या व्यक्तींबद्दल तर असं करूच नाही. हा हे घ्या. अहो हे काय शहाळी? अहो याची काहीच गरज नव्हती, कशाला आणलं ते? तुमच्यासाठी नाही आहेत, शर्वरीसाठी आहेत. हे बघा, आता विहिरीला नारळ वाहिल्याने काही तोटा होणार आहे का? झालाच तर फायदा होईल ना. तसंच मनाला बरं वाटावं म्हणून कधीतरी काहीतरी केलं तर काय हरकत आहे? तुमच्यासाठी नाही, शरूसाठी करा. इकडे इकडे बघ. पकडलं. आता तुझं राज्य. शर्वरी, कोणाशी खेळतेस तू? होई शपथ, कमाल आहे हिची. पण लगेच लपली कुठेतरी. माय गॉड, लपण्यात हिचा हात कोणीच धरू शकत नाही. शर्वरी, काय विचारते मी? कोणाशी खेळतेस तू? पण तुम्ही नॉक का नाही केलं? नॉक करून यायचं ना, असे अचानक कसे काय आलात? आम्ही नॉक करूनच येणार होते पण तू खेळताना दिसली, सॉरी. पण कोणाशी खेळत होतीस तू, सांग ना. ते खेळत. शर्वरी, अगं कोणी नाहीये इथे, तू एकटीच बडबडतीयस, कळतंय का? असं का करतेस बाळा? नाही, मी खेळत होते. मी या पट्टीने आंधळी कोशिंबीर. शर्वरी, कधीपासून त्रास होतोय तुला? त्रास नाही होते हो, मी ऍक्च्युली. शर्वरी, काही होत नाहीये ना तुला बाळा? काय तुमच्या मते माझ्या मुलीला वेड लागले? तुम्ही ठरवूनच आलायत ना, सिद्ध करायचंय तुम्हाला हे, बरोबर? सिद्ध करायला? अहो काय बोलताय तुम्ही महाजन? मी असं काहीच बोललेलं नाहीये. आणि शर्वरी खरंच एकटी बोलतीये. आणि हे बघा, असं एकट्यानं बोलणं बरोबर नाही, ही कंडिशन. आपण जरा बाजूला जाऊन बोलू शकतो का? कशासाठी? खाली जेव्हा तुम्ही मला भेटलात तेव्हा हे सांगू शकत होतात ना, पण तेव्हा तुम्ही मला नाही सांगितलं. तुम्ही माझ्या अपरोक्ष आलात आणि माझ्या मुलीला हे सांगताय आता की तिला वेड लागलंय म्हणून. काय बोलताय तुम्ही?
तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही गैरसमज? एक 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 मी? एक मिनिट एक मिनिट. मी सगळं खरं सांगते. मी एकटी खेळत नव्हते. माझी एक मैत्रीण आहे, तिच्याशी खेळत होते मी. तुमच्या मागेच उभी आहे ती. टर्न अराउंड, ती मागेच आहे. ती गेली. तुला ती दिसते आता? नाही हा, म्हणजे इथे कोणी नाहीये हे तुला कळतंय ना? नाही, ती आत्ता दिसत नाही, कारण ती आत्ता खरंच नाहीये. ती सटकली इथून, ती पळून गेली. मी खरंच माझ्या मैत्रिणी बरोबर खेळत होते, पण त्याचं काय ना, ती जरा शाय आहे, ती तुला घाबरते. मी तिला किती वेळा सांगितलं तुला भेटवते, पण तिला कोणासमोर यायचंच नाहीये. आणि ती लपण्यात एक नंबर आहे, कोणी आला की पटकन लपते ती. म्हणजे तू माझ्याशी खोटं बोललीस की तू एकटी खेळत होतीस म्हणून, बरोबर? सॉरी. नाही महाजन, ही जे बोलते ते मला खरं वाटत नाहीये. अहो, मी पाहिलंय तिला एकट्यानं बोलताना. माझ्यावर विश्वास ठेवा. शर्वरी, तुझी मैत्रीण आत्ता इथे होती आणि निसटली असं म्हणणं आहे ना तुझं? मग चल आपण शोधू तिला. चल, आज जाऊन जाऊन कुठं गेली असेल? इकडेच असेल ना. चल बघूया. हा थोडं. माझं नाव सोडा म्हणतोय ना, ती कुठेही जाणार नाहीये. आणि मला तुम्ही या रूम मध्ये तिच्या बरोबर नकोय. तुम्ही प्लीज 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 जा. शाळा आपण नंतर बोलूयात. दीपावली, तुम्ही माझ्या मुलीशी असं का बोलला? तो का वागलात असं तुम्ही? मला तर वाटत होतं तुम्ही सगळं निस्वार्थीपणे करताय, सगळं आपुलकीने करताय, पण तसं काही नाहीये. महाजन, तुमचा काहीतरी गैरसमज होत. नाही नाही, माझा अजिबात गैरसमज होत नाहीये. उलट आता मला सगळं पिक्चर क्लिअर होत चाललंय. मला सांगा, आज सकाळी तुम्ही हॉस्पिटलला नाही गेलात का? इकडे आलात शरूला हे सगळं सांगायला? नाही, मी हॉस्पिटलला जाणार आहेच, पण इकडे यायच्या आधी मी डॉक्टर बापटांना सांगून आली की आज मला उशीर होईल म्हणून. डॉक्टर बापटांना तुम्ही सांगून आलात? कधी सांगून आलात? आज सकाळी, जेव्हा ते तुमच्याकडे हे सगळं प्लॅन करायला आले होते तेव्हा. हा, एक मिनिट. तुम्हाला कसं माहिती की डॉक्टर बापटा? बसला ना धक्का. शशिकांतनी मला फोन केला होता. हो, शशिकांतनी मला फोन केला होता. तुमचा खरा चेहरा आता माझ्या डोळ्यासमोर येतोय. पहिले पहिले चांगलं चुंगलं वागून तुम्ही माझा विश्वास संपादन केलात आणि नंतर तुमचा काय प्लॅन होता? हा सगळा ट्रॅप रचून माझ्या मुलीला ऍडमिट करून घ्यायचं हॉस्पिटलमध्ये. का? तर तुमच्या हॉस्पिटलचा फायदा व्हावा म्हणून. तुम्ही त्यांचं ऐकून, तुम्ही माझं ऐका. त्याने सगळं खोटं सांगितलंय. अहो, तुम्ही म्हणणारच आता असं. अहो महाजन, बर बर बर, ते जाऊ द्या. तुम्ही मला मगाशी म्हणालात की शर्वरी एकटीच खेळते. मग आता तुम्ही खात्रीनं हे कसं म्हणू शकता की तिला मैत्रीण आहे? कारण माझा माझ्या मुलीवर 100% विश्वास आहे. अहो, ती तुम्हाला ओरडून ओरडून सांगतेय की तिच्या मैत्रिणीला माझ्या समोर यायला भीती वाटते, ती कुठेतरी लपली असेल मला बघून. मग असं असताना सुद्धा तुम्ही का विश्वास ठेवत नाही तिच्यावर? अहो, अशा वयाच्या मुलींना असे कॉम्प्लेक्सेस असतात. आणि एक बाई असून, नर्स असून तुम्हाला कळू नये? मुलीच्या प्रेमाची झापडं घातल्यावर मी काय बोलणार? ऐका, झापड वगैरे काही नाही. मला एक सांगा, तुम्ही इतके शुअर कसे काय की माझ्या पोरीला मेंटल इश्यूज आहेत म्हणून? अहो, तेच तर मी तुम्हाला सांगतेय महाजन. अहो, आजच नाही, काल रात्री सुद्धा तुमची मुलगी एकटीच बोलत होती.
समोर एखादी व्यक्ती आहे असं समजून ती खेळत होती. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलंय. काल रात्री? काल रात्री मी वाड्यात लपून राहिले होते. अनबिलिव्हेबल. किती डिस्गस्टिंग आहात हो तुम्ही. काल रात्री फक्त तुम्ही लपून राहिला होता का ह्याच्या अगोदर पण तुम्ही असं कधी केलंय? हा, आमची इन्फॉर्मेशन काढायला? अच्छा अच्छा अच्छा. नानांच्या आजारपणाचं कारण सांगून मुंबईला तुम्ही मला फोन केलात आणि इथे बोलवून घेतलं. हा प्लॅन सगळा तुम्ही आखलात. या प्लॅन मध्ये नक्की कोण कोण सामील आहे? तुम्ही तर आहातच, अजून कोण आहे? डॉक्टर बापट, नाना, आणखीन कोण? तुला मला तोंड कशी पाडून काहीच कसं वाटत नाही? त्या नर्स मला वेडं ठरवत आहे. तुझ्यामुळे मला बाबाशी खोटं बोलावं लागतंय आणि तू निर्लज्जसारखी हसतेस. अगं तू खोटं बोलतेय तर मला कशाला काही वाटायला हवं. अगं तुझी फजिती बघूनच मला हसू येते आणि त्या बाईंची पण दया येते ग मला. किती चक्रवल्या आहेत त्या. तरी बरं त्यांना तू वेडीच वाटते. काही दिवसांनंतर कदाचित त्यांना वाटेल की तू भूताशी बोलते. अगं मस्करी केली मी. तू जा ग. ए पण मला काय वाटतं माहितीये, हे सगळं ना तुझ्यामुळेच झालंय बरं का. माझ्यामुळे? माझ्यामुळे कसं? तू जर हे दारं खिडक्या बंद ठेवल्या असत्या तर कोणी बघायचा प्रश्न झाला नसता. अगं ते बाबाला आवडत नाही ग. तो म्हणतो मी कुठे आहे, काय करते त्याला कळलं पाहिजे. म्हणून मला दारं खिडक्या बंद करायची सवयच नाहीये. लहान आहेस का ग तू? मोठी झाली आहेस तू आता. आणि मोठ्या मुलींची त्यांची काही गुपितं असतात, बंद दारात ठेवण्यासारखी. सगळं आईबापांना सांगायचं नसतं. अगं ए थांब. तुझं ऐकलं ना मी, आता तूही माझं ऐक. दारा खिडक्या बंद करू नकोस. बाबाला वाईट वाटेल आणि मला त्याला दुखवायचं नाहीये. एक नंबरची हट्टी आहे तू तुझी मुलगी. अशी दारं खिडक्या उघडी ठेवली तर माझं काम लांबेल. सारखं सावध राहायला लागेल. मी आहे कोणालाही कळण्याआधी मला नानांना ठार करायचं. कुठे हरवली आहेस? त्यापेक्षा ह्याचा विचार कर की मी बाबाला काय सांगू. तो आता मला सारखं सारखं विचारणार, तुझी मैत्रीण कोण, तुझी मैत्रीण कोण. कसं पटवू त्याला? पटवून घ्यायचंच नाही असं ठरवलं असेल एखाद्यानं तर कसं समजावून सांगायचं? महाजन, मी ऐकून घेते याचा अर्थ असा नाही की तुम्ही वाटेल ते बोलाल आणि मी खपवून घे. काल माझ्या मागे काही माणसं लागली होती आणि ती वाड्याच्या बाहेरच दबा धरून बसली होती. म्हणून मला निघता नाही आलं. मला वाड्यात लपून राहावं लागलं. मी रात्री निघणारच होते पण तेवढ्यात त्या माणसाला कोणीतरी भीती दाखवली आणि तो पळत सुटला. नंतर मी परत निघालेच होते घरी जायला पण शर्वरी बाहेर आली आणि कोणाशी तरी बोलत होती. अगं बोल ना, इतक्या रात्री इथे कशी काय तू? मला वाटलं ती खरंच कोणाशी तरी बोलतेय म्हणून मी पाहिलं तर ती एकटीच. हो हो तू चिल घे. तुला आवडली ना ओढणी, मग ठेव तुझ्याकडे. फक्त ती फाटली आहे, मळली आहे आणि इवन रक्त लागलंय त्याला. तर मी उद्या धुते आणि मग देते, चालेल? मला कळलं नाही. मी तिच्या मागे गेले तिच्या रूम पर्यंत तर
तिथे शर्वरी एकटीच बोलत होती. म्हणजे अगदी आपल्या जीवा भावाच्या मैत्रिणीशी बोलावं ना तशी. शर्वरीला कोणीतरी दिसतंय, म्हणजे ती शक्ती शर्वरीला साथ देते. तर म्हणजे माझं म्हणणं मी त्या शक्तीला सांगितलं तर ते शर्वरीपर्यंत आणि अनंतापर्यंत पोहोचू शकेल. नरहरी पंतांनी माझं बोलणं बंद केलंय ते माझ्या आजूबाजूला असणाऱ्या या शक्तीसाठी. पण त्या शक्तीपर्यंत मी काय म्हणतो ते पोहोचायलाच हवं. त्या शक्तीच्या मदतीनंच मी अनंताला नरहरी पंताचा सगळा प्लॅन सांगू शकेल. नरहरी पंतानं या सगळ्यात हस्तक्षेप करण्याआधीच मी त्या शक्तीला सगळं सांगायला हवं.